अजून अंगाची हळद उतरलेली दिसत नाहीये. नाही, अजून लागलीच नाही सर. अच्छा, तुम्ही प्रत्येकाला हसवणं, हसवत राहणं यासाठी प्रयत्न करत असता. बरोबर. म्हणजे तुमच्या सान्निध्यात आलेली व्यक्ती नाराज होऊन गेली असं तरी मी आतापर्यंत पाहिलेलं नाही. बरोबर. याच्या मागचं राज काय? भविष्यात काय होईल, भविष्यात मी कोण असेल आणि माझ्या मागं कोण आहे आणि मी आत्ता काय करतोय ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. ट्रोल करणं, टाइमपास करणं, मग बॅलन्स आपला संपवायचा कोणावर, तर चला घनश्याम दरोडे. बरोबर, बरोबर आहे की नाही? बरोबर. पण तुमचं त्यालाच जोडून एक सुंदर वाक्य आहे, त्यामुळे ते ट्रोलर्स पण गप्प बसतात. काय की रस्त्यात, चांगल्या रस्त्यात कोणत्याही परिस्थितीत गतिरोधक असलं पाहिजे बरोबर. आणि चांगल्या माणसांच्या आयुष्यात विरोधक असले पाहिजे. बरोबर. ज्या दिवशी हे ट्रोलर्स बंद होतील ना, मला बघायचे, मला कमेंट करायचे, त्या दिवशी लिहून घ्या, घनश्याम दरोडे मार्केटमध्ये नसेल. कुत्र्याचं शेपूट किती सरळ करा, ते वाकडे ती वाकडेच असते. आजच्या तरुणाईनं ह्या फोडाफोडीच्या राजकारणातनं नंतर पुढे काय घ्यायचं, आता तो तुमचा सल्ला अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हणलं सर तुम्ही मला आत्ता? राजकारण. सर मी एवढं शांत बसलोय ना, कारण मलाच कळलं नाही राजकारण म्हणजे काय. लोकांसाठी भांडणे नव्हे, तर आपल्या घरासाठी भांडणे, आपल्या मेवण्यासाठी भांडणे, आपल्या बायकोच्या उमेदवारीसाठी भांडणे, आपल्या पोराला मोठं करण्यासाठी भांडणे. ते आले की त्यांच्या मुलांनी उमेदवारी करायची. जोपर्यंत त्यांच्या म्हणजे एखाद्या नेत्याची बायको प्रेग्नेंट आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या संभ्रमेत असतो आमचा युवा नेता. राजकारण राहिलंच नाही सर आज. हे राजकारण फक्त गजकारण होणार आहे. राजकारण्यांना सुद्धा मार्केटमध्ये काहीच किंमत राहणार नाही. खऱ्या अर्थानं पुढारी व्हायची सर संधी मिळालीच आणि जायची संधी मिळाली सभागृहामध्ये, कधी विधान भवनात असेल आणि आणखी भविष्यात पुढे, तर नेमकं मग काय करेल त्यावेळी, तुम्ही काय असाल? माझ्याकडे पैसा नाही, त्यामुळे मी सभागृहात जाऊ शकत नाही. नोट आहे तर वोट आहे. कोणाची ऑफर वगैरे कधी आली होती? ऑफर भरपूर आहेत, पण त्या ऑफरवरती माझा विश्वास नाही. घनश्याम दरोडे कुणालाही मॅनेज होणारा माणूस नाही. मी जर कधी सभागृहात गेलो ना, घनश्याम दरोडे नुसतं बोलत नाही तर करून दाखवेल. त्या दिवशी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही.